नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मला आहे ना पूर्ण घर, तर कालच्या दिवशी क्लीन केलंच, तुम्ही पाहिलाच व्हिडिओ, पण आज मला पूर्ण कपाट हे क्लीन करायचं आहे. जे ऑर्गनायझर मागवले आहेत मी मिशोवरून, तर ते आले होते. मग म्हटलं चला आता सगळ्या साड्या त्यामध्ये ठेवूया आणि मला बॅग पण पॅक करायची आहे, कारण आता उद्या आम्ही गावी जाणार आहेत. तसे आम्ही गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीच गावी आलो आहोत, पण आजचा व्हिडिओ हा तुम्हाला थोडंसं लेट पाहायला मिळते, पण एन्जॉय करा. चला, गावाला मी कोणती कोणती कपडे नेणार आहे, कशी मी बॅग पॅक करते, गावाला जायच्या आधी कसं काय आपण करायचं, ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे बऱ्यापैकी, वॅक्सिंग वगैरे सगळं केलं होतं, पण आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहून घ्या. तर सगळ्या साड्या मी पहिल्यांदा खाली काढल्या आहेत, कारण ह्या साड्या मला पूर्ण क्लीन या ऑर्गनायझरमध्ये ठेवायच्या आहेत. आपण आहे ना मला वाटते वर्षाला एकदा तरी सगळ्या साड्या ह्या थोडंसं हवेला काढल्या पाहिजे, हवा त्यांना दिली पाहिजे, कारण साड्या ह्या पूर्ण आतमध्ये कपाटामध्ये असतात. आपण मग किती वर्षाच्या साड्या आपल्याकडं तशाच असतात, त्यामुळे त्या एकदा तरी आपल्याला बाहेर काढून फॅनखाली त्यांना सुकवलं पाहिजे. त्या साड्यांमध्ये नाहीतर पूर्ण वास असा किंवा काळ्या काळ्या व्हायला लागतात. तुम्ही जर पाहिलं असतं ना, तर काळ्या काळ्या व्हायला लागतात, पूर्ण असे स्पॉट आल्यासारखं होतात त्या साड्यांना. तर त्यामुळे हे असं एकदा तरी केलं पाहिजे. ॲटलिस्ट वर्षातून 6 महिन्यातून केलं पाहिजे, पण वर्षातून तरी उन्हाळ्याच्या दिवशी असेल ना, म्हणजे जेव्हा उन्हाळा येईल ना तेव्हा तरी हे केलंच पाहिजे. तर मी सगळ्या साड्या थोड्या वेळ ठेवल्या होत्या बाहेर, नंतर चला म्हणलं आता ह्यामध्ये ठेवूया. तर मला कळत नव्हतं कोणती साडी ठेवावं, कोणत्या साड्या, पण ज्या पैठणीसारख्या असतात, ज्या काठापदराच्या वगैरे साड्या, त्या सगळ्या एका पाऊचमध्ये ठेवल्या आणि दुसऱ्या पाऊचमध्ये रोज वापरायसारख्या किंवा सिल्की साड्या असतात ना, त्या सगळ्या ठेवल्या. नंतर मी पहिल्यांदा आहे ना ह्याचं ब्लाऊज वगैरे सगळ्याचं अजिबात नाही ठेवलं आतमध्ये. नंतर मग म्हटलं चला ब्लाऊज पण ठेवून पाहूया. मला जागेचा थोडा इश्यू होता की 2 ह्याच्यामध्ये साड्या बसतात की नाही, पण थोडेसे दाबून वगैरे बसल्या छान अशा साड्या. आता ह्या साडीचं कलेक्शन केलं आहे मी, तुम्हाला थोड्या दिवसांनी तो ब्लॉग पण शेअर करेल की माझ्याकडे कोणत्या कोणत्या साड्या आहेत. तर एका व्हिडिओ मागे भरपूर मेहनत असते, त्यामुळे तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा, प्लीज हाईप देखील नक्की करा. तुमचे एक लाईक भरपूर महत्त्वाचं असतं माझ्यासाठी, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक करत जा. तर ह्या 2 साड्या आहेत ना, त्या बाजूलाच ठेवल्या, कारण त्या थोड्याशा कॉस्टली आहेत आणि त्या अजिबात बसणार पण नाही, कारण त्या डायमंडच्या आहेत पूर्ण अशा फुगीर, त्यामुळे त्या बसणारच नाही आहेत, त्यामुळे त्या बाजूलाच ठेवल्या. आणि बाकी मग या साड्यांचे ब्लाऊज वगैरे नंतर सगळे आता आतमध्ये ठेवायला लागले आहे. पूर्ण साड्या आता काढायच्या आणि त्याच्यानंतर ब्लाऊज त्यामध्ये ठेवायचे. आणि परकर पेटुकट वगैरे तर माझ्याकडे 2 का 3च आहेत फक्त. माझे भरपूर होते, पण मी अजिबात आणलेच नाही, इकडं गावालाच ठेवले आहेत सगळे, कारण इकडं मी काही साड्या वगैरे घालत नाही. आणि मग 1-2 पेटुकट आहेत आणि त्यावरच सगळं भागवते, कारण माझ्याकडं ट्रान्सपरंट वगैरे साड्या नाही येतं, त्यामुळे कोणते पण पेटिकोट कशावर पण घातलं ना तरी पण चालतंय. आणि गावाला गेल्याच्यानंतर कधीतरी घालणं होतं, त्यामुळे तिकडंच ठेवले आहे मी, मला सासरी आणि माहेरी. तर ही पण साडी ना खूप सुंदर आहे. तर मग त्याची पण साडी आतमध्ये खालीच गेली होते, तर चला म्हणलं आता असंच ठेवूया, कारण आता मला भरपूर कंटाळा आला होता. कारण सगळं आता बघा, हे पसारा वाहू शकता तुम्ही, हा पसारा पाहिला की माझं डोकंच फिरायला लागतं. त्यामुळे चला म्हणलं आता पटकन आवरूया, कारण नंतर मला जेवण पण बनवायचं होतं. आपलं कितीही काम केलं तरी आपल्याला जेवण कुठं चुकतं आहे का, ते तर करावंच लागतं. सकाळ दुपार संध्याकाळ, दुपारचा आता टाईम होऊन जाता, त्यामुळे 4 वाजताचा नाश्ता जो असतो ना, तो पण मला करावा लागतो. आणि आता सकाळ शाळा आहे, त्यामुळे तो तर करावंच लागणार, कारण सकाळचे लवकर गेल्याच्यानंतर आल्याच्यानंतर भूक लागते, मग जेवतात आणि मग संध्याकाळी परत भूक लागते. त्यामुळे मग संध्याकाळच्या जेवणाच्या आधी पण एकदा करावं लागतं नाश्ता वगैरे. तर आता हे 2 मला त्यामध्ये काही ठेवायचं की नाही तेच मी, त्यामुळे ते चेन वगैरे नाही लावली. बाकी मग ब्लाऊज वगैरे इकडे होते थोडेसे पडलेले, मग ते साधं त्यामध्ये ठेवून घेते मी. आणि बाकी मग ओढण्याचे वगैरे घड्या घालून घेते, जे काही ड्रेस आहेत त्या सगळे छान असे घड्या घालून कपाटामध्ये ठेवून देते. अजून एक म्हणजे हे मिशोवरून 3चा सेट मागवला आहे मी ऑर्गनायझरचा. अजून एक आहे, मला वाटत होतं त्यामध्ये ड्रेस ठेवा, पण ड्रेस मी सारखं वेअर करते, त्यामुळे त्याच्यातून काढायचं परत त्यामध्ये ठेवायचं, हे काही मला परवडणार नाही आहे. सारखं साडी कधी घालते, त्यामुळेच मी ह्या साड्या सगळ्या ठेवल्या आहेत. ड्रेससाठी म्हणलं, ड्रेससाठी नको, अनुचिचे नवे कपडे आहेत ना, तर त्याच्यासाठी बॉक्समध्ये ठेवले आहेत ते कपडे सगळे, पण म्हणलं बॉक्समध्ये नको ठेवायला, आता ते सगळे कपडे यामध्ये ठेवूया. बॉक्सचं काय होतं ना, भरपूर जागा व्यापली जाते आपली, त्यामुळे नाही एक्स्ट्राचे कपडे पण त्यामध्ये बसत नाहीत बॉक्समुळं, त्यामुळे बॉक्स नाही आता ठेवणार आहे. आणि बॅग वगैरे पण सगळं काढलं आहे, कारण मला बॅग पॅक पण करायची आहे. मग जे कपडे न्यायचे आहेत ना, ते आता बॅगमध्ये
बॅगच्या वरती ठेवणार आणि नंतर बॅग मग भरताना ती पूर्ण हे करणार. बॅग भरतानाचा आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकतात. म्हणजे खूप आनंद होतं बॅग भरताना. आणि गावावरून येताना आता बघा आम्हाला 2 दिवस आहेत अजून गावाला जायचं, पण 2 दिवस आठवडाभर आधीच मी बॅग पॅक करते गावाला जायच्या आधी. आणि गावावरनं तिकडून इकडे येताना मला वाटते त्या दिवशी जायचं असेल त्या दिवशी पण बॅग पॅक नसते माझी, कारण तिकडं बाहेर कुठे कपडे ठेवतच नाही, आपल्या बॅगेतच असतात. पण जे एक्स्ट्राचे असतात ना ती पण भरू वाटत नाही बॅगेमध्ये, कारण इकडे येऊच वाटत नाही. पण इकडचंच लाईफ भारी असं मला वाटतं, कारण आपलं आपलं असतं, ते आपलं आपलंच असतं. आता हे घर आपलं नसलं तरी पण आपण इथं रेंट देतोय, त्यामुळं आपलंच घर, त्यामुळे समजून राहते मी. आणि मला इथं भारी वाटतं गावापेक्षा. पण खूप दिवसांनी जातो ना गावाला, त्यामुळे गावाला खूप भारी वाटतं. आणि तिकडचे ब्लॉग थोडेसे व्हायरल होतात माझे, त्यामुळे गावाला असं वाटतं की आम्ही एवढे दिवस गावाला होतो तर तिकडचे मी व्लॉग वगैरे करत नव्हते. आणि आता आम्ही व्लॉगिंग करायला लागले तर आम्ही इकडे आलो आहोत, त्यामुळे हे थोडंसं असं मिसमॅच झालं आहे थोडंसं माझ्या आयुष्याचं. चला ठीक आहे, तुम्ही इथालच्या पण व्लॉगला तेवढंच प्रेम देत जा. मी कन्फ्यूज आहे. मला असं वाटतं की ना मला सगळे ड्रेस तिकडे न्यायचे आहेत रोज वेगळे घालायला, पण सगळे काही नेऊ शकत नाही, एवढी मोठी बॅग तर आपण करू शकत नाही. माझेच कपडे जवळजवळ आहे ना ही मोठी बॅग आणि एक सॅग भरून असणार आहेत. पर्स तर वेगळ्याच, कारण आता गावाला यात्रा पण आहे, त्यामुळे एक पर्स नेणारच आहे. कारण आत्ताच घेतली आहे, परत यात्रेमध्ये नको घ्यायला, त्यामुळे ना आत्ताच नेणार, इकडूनच नेणार आहे पर्स वगैरे. तर पेटिकोट वगैरे सगळं मी आता छान असं आवरून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकतात असं काहीसं माझं आता कपाट दिसणार आहे. इकडचं ह्यांचं कपाट इग्नोर करा, कारण खूप खराब झालं आहे. खालचा अनुचे 2 कप्पे आहेत, वरचं फक्त 1 कप्पा त्यांचा आहे. आणि माझ्या इकडचं कप्पा वरचं सगळ्या साड्यांचा आहे, खालचा ड्रेसचा, आणि सगळ्यात खाली भैयाचा कप्पा आहे. आता भैयाचा कप्पा काही रिकामाच होईल, कारण तो जाणार आहे आता तिकडेच, गावाकडेच शिकणार आहे. आता ह्या 2 साड्यांना एक्स्ट्राच्या वरतीच ठेवणार आहे मी. जो वरती हँगर पण आपण अडकू शकतो, पण हँगर मला वाटत होतं की हँगर घ्यावं का असं हे पाऊच घ्यावं, पण मी पाऊचच नंतर सिलेक्ट केलं, कारण पाऊचमध्ये कसं कपडे असं बंदिस्त राहतात, अजिबात त्याला धूळ वगैरे जात नाही, आपण सारखं उघडतं त्यामुळे धूळ वगैरे जाणार नाही. आणि जर आपण हँगरला अडकवलं तर ते मग हँगरला आपण कपडे उघडलं की धूळ थोडी जातच आतमध्ये. पण हँगरचे कपडे कसे छान वाटतात, सगळ्या साड्या असं दिसून येतात. तर इकड साईडला थोडीशी जागा होती, मग त्याला म्हणलं रोज वापरायची जी प्लाझोत वगैरे आहेत ना, आता मी नवीन प्लाझो घेतला तर त्या सगळ्या मी इथं ठेवावं. मग इकड साईडला सगळे रोज वापरायचे कपडे वगैरे ते सगळे इकडे ठेवते. आणि बाकी मग खाली सगळे माझे जे नवे ड्रेस आहेत ते सगळे तिथे छान असे नीटके ठेवले आहेत. तर माझं कपाट हे सेट झालं. मला आता अनुचं कपाट पण सेट करायचं आहे आणि पलीकडचं त्यांचं पण कपाट वरच्यावर सेट करणार आहे. तर इथे आता बाजूला काढून ठेवले आहेत जे कपडे गावाला न्यायचे आहेत, मग ते आता सगळे बॅगमध्ये भरते. अजून पण मी कन्फ्यूज आहे. अजून पण गावाला जायच्या आधी 4 किंवा 5 वेळा ही बॅग खाली होणार, परत भरणार, कारण अजून पण यामध्ये काय ॲडिशनल न्यावं, किंवा कोणते ड्रेसची पॅन्ट राहिली किंवा कोणते ड्रेसचं काय राहिले काय ते सगळं होणारच आहे. त्यामुळे पण आत्ताच जस्ट म्हणलं आपण ह्यात टाकून तर ठेवावं की एवढी कपडे आपल्याला फिक्समध्ये न्यायचे आहेत, तर त्यामध्ये फक्त मी यामध्ये टाकून ठेवणार आहे. बाकी 2दा-3दा ही बॅग अनपॅक पण होणार आहे, कारण मला आठवत नाही नंतर मी कोणतं घेतलं आहे का हे का नाही घेतलं असं आठवत नाही. त्यामुळे मी परत आता यामध्ये सगळं टाकून देते. परत त्यामधलं काढायचं पण आहे, पण आता मी सध्या तरी ह्यामध्ये सगळं आता हे टाकून देते. जे ड्रेस आहेत ना नवे घेतलेले आता, जसं तुम्हाला मी दाखवलं हॉल व्हिडिओमध्ये, तर ते सगळे ड्रेस मी आता नेणार आहे. आणि ही जी वरची बॅग आहे ना तिला मी गाऊन घातला आहे, कारण ही बॅग थोडीशी खराब होते, धूळ वगैरे भरपूर आहे. त्यामुळे आपण तिला गाऊन जर घातला ना, जर न लागणारा गाऊन आपण कापून घातला ना, तर ती बॅगला एकदम ऑर्गनायझर होतं. ही एक टिप माझ्याकडून माझ्यासाठी, म्हणजे जे आपले रोज वापरायचे गाऊन असतात तर ते आपण मी तर आता गाऊन वगैरे घालतच नाही, त्यामुळे तो गाऊन मी त्या बॅगेला घालून टाकला. त्यामुळे एकदम छान असं त्याच्यावर धूळ वगैरे जाणार नाही आणि छान आपलं ऑर्गनायझर पण तयार आहे. आणि पलीकडच्या साईडला अनुचे डॉल्स वगैरे आहेत, खेळणे वगैरे आहेत, मग त्यावर पण ओढणी ठेवली. आता ती वरची सॅग आणि ही बॅग मी नेणार आहे गावाला. बाकी इकडं जे बॉक्स वगैरे होते ना एक्स्ट्राचे, तर ते सगळे काढले आहेत मी. आणि ही एक सॅग आहे ना, ही एक न्यायची आहे, कारण आता भैयाचे पण कपडे असणार, त्यांचे पण कपडे असणार, अनुचे पण कपडे असणार, मग ती धुवावं लागेल मला. तर मी धुवून टाकते तिला, म्हणजे उद्यापर्यंत चांगली छान अशी सुकन. आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे लगेचच सुकतात कपडे. तर इथे बाकीचा सगळा एक्स्ट्राचा पसारा वगैरे सगळं आता नीट आवरवते. आणि थोडंसं मला नाश्त्याला पण करायचं होतं. कालच्या दिवशी इडली केली होती, मग ते इडलीचं थोडंसं बॅटर शिल्लक होतं, मग आता उत्तप्पा वगैरे करून घेते आणि छान असा आम्ही उत्तप्पा खातो.
उत्तप्पा करायला लागले, पण उत्तप्प्याचं बॅटर भरपूर थोडं होतं. मग भैयाला म्हणलं जा आणि वडापाव घेऊन ये, कारण शेजारीच नवीन दुकान झालं आहे, त्यामुळे आता जेव्हा लागेल तेव्हा आम्ही घेतो. आणि 10 रुपयालाच आहे आणि खूप छोटा येतो, पण एका वडापावमध्ये भागतच नाही. पण म्हणलं आतापुरतं नाश्त्यापुरतं होईल, मग संध्याकाळी छान असं जेवण करूया. मग तो गेला, तोपर्यंत म्हणलं चला आता पटकन आपण जेवढं आहे तेवढं इथालचं करूया, म्हणजे दोन्ही पण मिळून छान असा नाश्ता होईना आता 5 वाजताचा. तर मग इथे उत्तप्पाचं बॅटर थोडंसंच होतं, म्हणजे डोश्याचं बॅटर पण म्हणू शकतो, पण डोश्याचं थोडंसं घट्ट असतं. हे उत्तप्प्याचं मी थोडं पातळ केलं होतं पाणी टाकून. म्हटलं 2-3 तरी उत्तापे होऊन सगळ्यांना एक तरी भेटला ना तरी पण बास. आणि अनुला उत्तापा वगैरे ना खूप जास्त आवडतो खायला, कारण काय माहिती तिला आहे ना पहिल्यापासूनच इडली उत्तापा आवडतो. तर इथं बाहेरला पैसे देत आहे आता, म्हणलं जा वडापाव वगैरे आण. त्याला सांगितलं की त्याचं असते थांब मला आवरू दे वगैरे वगैरे. मग गेला तो आणि माझे इथे उत्तापे 2 मला वाटते 3 का 4 झाले होते. मग सगळ्यांनी एक खाल्ला आणि मग बाकी अनुला 2 चारले, कारण तिला वडापाव वगैरे एवढं आवडत नाही, किंवा तिखट ते जास्त खात नाही. एवढी मोठी झाली तरी पण अजून तिखट खात नाही. आता ते मला टेन्शनच आहे, गावाला गेल्याच्यानंतर आहे ना थोडंसं बघणार आहे, ती याच्याकडे लक्ष देणार आहे, कारण तिखट वगैरे आता खाल्लं पाहिजे. स्कूलला गेल्याच्यानंतर कसं काही पण देऊ शकतो ना आपण स्कूलला, तिखट वगैरे सगळंच खाल्लं पाहिजे. तर इथे वडापाव फक्त 3च भेटले, कारण दुकान बंद व्हायला लागलं होतं. पूर्ण मला वाटतं 6-7 वाजले होते तेव्हा आम्ही आता खातोय. पण म्हटलं ठीक आहे एक खाऊया आणि मग संध्याकाळी छान असं जेवण करूया. आणि अनुची असं मस्ती असते, तिला अजिबात खायचंच नसतं. सकाळ सकाळ काय चाललंय इथे माती खेळायचं काम. ही रेती आम्ही आता बीचला गेलो होतो तिथून आणली होती, म्हणलं खेळेल, कारण मातीमध्ये मुलांचा टाइमपास होतो तेवढाच, किंवा हाताचा व्यायाम पण होतो. पण ही वेगळंच काहीतरी कार्यक्रम आहे. हे सगळं मला साफ करायला लागते, पूर्ण इथपर्यंत असते ते. काय चाललंय अनु? उठली आणि चाललंय खेळायचं ना. कंपास मध्ये माती टाकते. आता पुढच्या वर्षीपासून एवढं उशिरापर्यंत उठायचं काही नाही, लवकर उठायचं, स्कूलला जायचं ना. उठशी ना लवकर. वातावरण खूप सुंदर झालंय, झाडाचीच काळजी आता गावाला गेल्याच्यानंतर. हे किती छान ग्रो झालंय, म्हणजे फक्त थोड्या कटिंग्स लावल्या होत्या मी, खूप मोठं झालंय. बाकी हे खूप मोठं झालं होतं, म्हणजे हे मी कट केलं त्याला पूर्ण, कारण ते सुकून गेलं थोडंफार. हे याच्यात ट्रान्सफर करावं लागेल, कारण एवढ्याच कुंड्या द्यायच्यात शेजारी. काय आणू? पाणी. काय करायचं पाण्याचं? आता आंघोळ करायची, त्यानंतर पाणी वगैरे. नंतर पाणी वगैरे नाही, नंतर पाणी वगैरे. चला आवरायचं आता आपल्याला. घरं वगैरे तर सगळी क्लीन केली तुम्ही तर काल पाहिलंच. फक्त मला आता वॅक्सिंग करून घ्यायचं होतं, थ्रेडिंग पण करायचं आहे, पण ते मी पार्लरला करणार आहे आता, कारण भरपूर वाढलं आहे. मला वाटतं महिना झालं मी केलं नाही. अनुच्या बड्डेला केलं होतं फेब्रुवारीमध्ये, मार्च महिना झालं मी केलं नाही, त्यामुळे आता आज करायला जाणार आहे पार्लरमध्ये. आणि हे मिशोवरून मी वॅक्सचं किट मागवलं आहे, म्हणजे खूप स्वस्त आहे हे. चला म्हणलं यांनी निघतात एका केस वगैरे, घरच्या घरी आपण वॅक्सिंग करू. आणि मी पहिल्यांदाच करत आहे वॅक्स, म्हणजे ह्याच्या आधी वॅक्स केले पण दुसऱ्याच्या हातून, दुसऱ्यांनी केलं आहे माझं, पण माझ्या हाताने मी पहिल्यांदाच केलं आहे. पाहू शकतात तुम्ही, म्हणजे असं काही असं किट आहे. फक्त इथे ना चार्जिंग करायचे आपल्याला, 5-10 मिनटं चार्ज केलं ना ते पूर्णपणे मेल्ट होतं आतमधलं जे लिक्विड असतं ते, आणि मग असं करून आपण फक्त काढू शकतो केस. सिम्पल आहे आणि निघतात पण यांनी केस. खरंच हे युजफुल आहे, म्हणजे बाहेर 300-400 रुपये फुल बॉडी वॅक्ससाठी घेतात, आणि हे त्याच्या आतमध्येच आहे हे. मग आपण हे वर्षभर पण वापरू शकतो. आतमधलं फक्त लिक्विड संपलं की ते टाकायचं बस. हे सिम्पल आहे, खूप सोपं आहे. ह्याच्यासोबत स्ट्रिप पण येतात ह्या, आणि चार्जर वगैरे सगळं येतं, आणि फुल बॉडी वॅक्स आपण करू शकतो घरच्या घरी. तर ह्याची लिंक पाहिजे असेल नक्की सांगा, मी कमेंटमध्ये देते, डिस्क्रिप्शनमध्ये देते याची लिंक. खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे हे. आणि आपण दुसरे रेझर वगैरे वापरलं तर पूर्ण स्किन आपली टॅन पडते, ब्लॅक पडते, त्यामुळे हे वॅक्सच हे आपल्या स्किनसाठी, आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे. आता चला सगळं आवरलं घरातलं, आता बॅग पॅकिंग पण झाली आणि सगळं झालं. आता फक्त पार्लरला जाऊन येतं, आणि आज आता काय पुढचं दाखवत नाही. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्ही लाईक करत नाही यार, प्लीज तुमचं एक लाईक खूप जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये, गावाकडच्या व्हिडिओमध्ये. बाय.